सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय की अकाउंट खातं ओपन झालंय ते बॅटिंग करत असताना शिवाजीनगर या संघाचं. एक धाव फलकावरती लागली आहे. अगदी लो फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला पिक केलं होतं, मिड विकेटला फिल्डर तैनात होता, मिळेल फक्त एक सिंगल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर फिल्डिंग मध्ये देखील चेंज पाहायला मिळाला. अगदी उजव्या आणि डावखुऱ्या हाताची जोडी मैदानात असल्या कारणानं प्रत्येक बॉल मागे हा चेंज आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. रोशन घरात स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल एक विस्फोटक खेळाडू फलंदाजी करण्यासाठी शिवाजीनगर या संघाचा मात्र मैदानावरती आहे. तनिष पवार यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी गोलंदाजासाठी 500 रुपये असतील. लेफ्ट आर्म उर्ध विकेटनं पहिल्याच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अलंग द कार्पेटनं फटका स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला. एक धाव वेगाने कंप्लीट दुसरीसाठी परतलेत. दुसरी धाव कदाचित महागडी होईल. डेंजर एंडला थ्रो देखील झालाय आणि पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू मिळालाय तो गोलंदाजी करणाऱ्या लोणिवलीवाडी या संघाला. बॅटिंग करत असताना शिवाजी
शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. इथे मात्र आपण पाहतोय की पॉवर प्ले नंबर 1 चं षटक. 2 फिल्डर फक्त 30 सर्कलच्या बाहेर. एक फिल्डर आपण पाहिला तर लॉंग ऑफला, दुसरा फिल्डर अगदी काऊ कॉर्नर आणि त्यानंतर मिड विकेटच्या जवळ पाहतोय. बाकीचे फिल्डर हे 30 सर्कल मध्ये आहेत. शेवटचा बॉल पॉवर प्ले नंबर 1 चा. लास्ट बॉल वरती अगदी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, तितकासा चांगला संपर्क होत नाहीये आणि इथून पहिलं षटक होईल समाप्त अगदी बेमिसाल. आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपण गोलंदाज अभिजित पवार या गोलंदाजाच्या माध्यमातून मात्र पाहिली आहे. फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि 2 एक महत्वपूर्ण विकेट, एक रनआउटची देखील विकेट आहे. अर्थात थोडीशी पहिल्या ओव्हर नंतर नाजूक अवस्था पाहायला मिळाली आहे ती बॅटिंग करत असताना टीम शिवाजीनगर या संघाची. होती आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आकाश घोलप गोलंदाजीच्या मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटनं अगदी या स्पर्धेसाठी एक एंड आपण पाहतोय. निश्चितपणे बेलवली विलेज जैन कडून गोलंदाज आकाश घोलप या ठिकाणी सज्ज होईल. फिल्डिंगची व्यूहरचना पूर्णपणे बदलण्यात आली आहे. 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॅक टू दी बॉलर. हा बॉल अडवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता, क्वालिटीची फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. निश्चितपणे गोलंदाज आकाश घोलप या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिला चेंडू येईल डॉट स्ट्राईक एंडला. फलंदाज आपण विजय वाघमारे या फलंदाजाला मात्र पाहतोय. हो, हा देखील चांगला बॉल आहे. इथून मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली, परंतु त्या दरम्यान मात्र एक सिंगल रन धावून कंप्लीट केली आहे. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलच्या बरोबर संघाची धावसंख्या 1 ने वाढली. संघ पोहोचला तो 8 या धावसंख्येवरती. 2 बाद 8 अगदी संत आणि सावध सुरुवात. 6च्या रन रेटनं मात्र आतापर्यंत शिवाजीनगर संघाची गाडी धावली आहे. परंतु इथून आता धावगती वाढवण्याची, एक्सिलेटर देण्याची मात्र गरज आहे. ओ दांडी गुल ब्लॉक हॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय. इट्स अ बिग विकेट. फलंदाज मात्र बाद. थँक्यू सो मच डीजे. खऱ्या अर्थानं विजय सारखी तलवार चालून गेला. निधड्या छातीनं हिंदुस्थान हाळून गेला. वाघ नकानं अफजल खानाचा कोत्रा फाडून गेला आणि स्वर्गात गेल्यावर देवांनी जरा झुकून मुजरा केला. असा माझा मर्द मराठा एकच शिवबा होऊन गेला. ओ क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न. अगोदर थोडे शफल झाले होते. लाईन लेंथ पाहावी लागेल. पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. पहिली एक्स्ट्रा धाव या ठिकाणी निश्चितपणे गोलंदाजी करणाऱ्या लोणिवली वाडिया संघाकडून जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 3 बाद 9. हो, हा देखील चांगला बॉल आहे. खोलवर टप्पाचा अगदी फुल लेनचा बॉल होता. ऑन साइडला फटका पिक केला. काऊ कॉर्नरच्या दिशेने सिंगल कंप्लीट. दुसरी साडी परतलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अर्थातच चित्त्याच्या चपलाईने या 2 धावा कंप्लीट केल्यात. तर फलंदाज विजय आणि फलंदाज विनोदच्या माध्यमातून 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 11 या आकड्यावरती.
अगदी रन रेट पाहायला गेलं तर 5.50चा रन रेट आहे. थोडीशी कमी रन रेट आहे, परंतु इथून आता धावगती वाढवण्याची, अगदी वेगाने धावा उचल करण्याची गरज असेल ती बॅटिंग करत असताना शिवाजीनगर या संघाला. लो फुल टॉस बॉल होता, पुन्हा ऑन साइडला फटका पाहतोय आपण. मिड विकेट झोनला फिल्डिंग फार चांगली, लगेच वन ऍक्शन मध्ये, एका ऍक्शन मध्ये थ्रो विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळाला आहे. अगदी फिल्डिंगचा विचार केला गेला. लोणिवलीवाडीचे खेळाडू मात्र फिल्डिंग आपले खूप चांगली करतात. 100% एफर्ट, 100% प्रयत्न आपल्या टीमसाठी मात्र देत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 12 होईल धावफलकावरती. शेवटचा बॉल, हा चेंडू इथे पाहावं लागेल काय घडलंय. एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. तदनंतर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अर्थातच 1+1 अशा बोनसच्या स्वरूपात या चेंडूवरती धावा मिळतील तर 2 आणि 2च्या बरोबरीने संघ पोहोचेल तो 14 या आकड्यावरती. थोडासा खराब बॉल पाहायला मिळाला. अगदी लेस्टम सोडून जाणारा चेंडू आपण पाहिला होता. शेवटचा चेंडू, गोलंदाज तयार आहे. फटका चांगला आहे, ऑन साइडला पाहायला मिळाला प्रहार, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी होतं. झेल ड्रॉप झाला, थोडीशी चूक झाली आहे. बॅकअप देण्यासाठी देखील चुकी पाहायला मिळाली आहे. जिथे 2च रन्स होत्या त्या ठिकाणी 3 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट. शेवटच्या बॉलवरती फलंदाजाला मात्र जीवनदान मिळालं. जीवनदानाचा किती फायदा घेईल ते मात्र आपल्याला येणाऱ्या कालात आणि येणाऱ्या वेळेत मात्र पाहायला मिळेल. तत्पूर्वी दुसरं षटक मात्र या ठिकाणी समाप्त झालंय. शिवाजीनगर हा संघ पोहोचलाय 2 ओव्हर नंतर 3 बाद 17 या आकड्यावरती. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेत मिस्टामिंग, झेलची संधी. विकेट किपर कुठलीही चूक करत नाहीये. 4था विकेट डाऊन आणि 4था झटका मिळतो तो बॅटिंग करत असताना शिवाजीनगर या संघाला. फलंदाज बाद. आणि समजले मायबाप, शत्रूंचा झाला थरकाप, स्त्रीला दिला मातेचा सन्मान आणि त्या शिवछत्रपतींचा आम्हाला सार्थ अभिमान. डीजेच्या माध्यमातून चांगलं गीत महाराजांवरती वाचवण्यात येते. बॅकफुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला सॉफ्ट डिसमिसल, 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का मिळेल तो शिवाजीनगर या संघाला. दोन बॉलवरती 2 विकेट मात्र पाहायला मिळाल्यात. अगदी ऑन हॅट्रिक वरती आहे तो गोलंदाज सूरज पवार. अगदी तनिष पवार यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. विकेट मिळवली तर कॅश प्राइज निश्चितपणे मिळेल. अगदी चांगली गोलंदाजी, लेंथ चांगली आहे, मोठ्या पटक्यांचा प्रयत्न चालू आहे, परंतु प्रयत्नांना यश मात्र मिळत नाही. अगदी मिसटायमिंग स्ट्रोक होत आहेत.
आणि त्यानंतर सलगच्या 5 विकेट मात्र डाऊन झाल्यात. 17 या धावसंख्येवरती थोडीशी नाजूक स्थिती, नाजूक अवस्था पाहायला मिळाली आहे ती शिवाजीनगर या संघाची. ऑन हॅट्रिक वरती किरण घरत आता स्ट्राईक एंडला ओर द विकेट ना. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. चांगल्या लेंथ वरती अचूक टप्प्यावरती मारा चालू आहे तो गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. तीन बॉल झालेत, एकही धाव नाहीये. चांगली गोलंदाजी चालू आहे ओर द विकेट नाव. लॉफ्टेड फटका ऑफ साइडला पॉइंटच्या आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली झाली, झेल ड्रॉप झाला, परंतु निश्चितपणे झेलचे प्रयत्न एफर्ट अगदी 100% त्या ठिकाणी दिले होते. 2 रन्स मात्र धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या बरोबरीने संघाची धावसंख्या पोहोचलते 19 या आकड्यावरती. अगदी रन रेट पाहायला गेला तर 7.10चा रन रेट जास्त नाही आहे. अगदी टेनिस क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये 4 ओव्हरला कमीत कमी तुम्हाला 40+ धावा या बनवाव्याच लागतात, अगदी फायटिंग टोटल म्हटली तरी. हा चेंडू देखील लॉफ करण्याचा प्रयत्न होता. अंधेधुंदी फटकेबाजी होती आणि कोणत्याच खेळाडूचा प्रॉपर टायमिंग झाला नाही. सुरुवातीला रोशन त्यानंतर कल्पेश देखील स्वस्तात बाद झाले आणि त्याचमुळे थोडीशी नाजूक अवस्था बॅटिंग करत असताना आपण पाहतो शिवाजीनगर या संघाची आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिली रनआउटची विकेट देखील गेली होती. बरा खूप टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, फटका फसला, फील्ड डाऊन दी बॉल, 1 मोर विकेट डाऊन आणि 6वा धक्का लागला तो बॅटिंग करणारा शिवाजीनगर संघाला. फलक आजची तिसरी रात्र आणि आपण पाहतोय नियमावली अगदी स्टार्टला तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली. संतोष पवार यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला टॉस करण्यासाठी या आपण सुरुंगपाडा त्याच्या अगेन्स्ट संघ पाहायला मिळेल अष्टे ओव्हर टू कॉम बॉक्स. साफ फलंदाज मात्र बाद झालेत. अरविंद घरत नवीन खेळाडू आता स्ट्राईक एंडला. 17 धावसंख्या आणि 6 विकेट. तरी कोणत्याच खेळाडूनं मैदानावरती थांबून फलंदाजी केली नाहीये, कोणताच फलंदाज सेट झाला नाहीये. सेट होण्याच्या अगोदरच गोलंदाज लोणीवाडीच्या गोलंदाजानं मात्र त्यांची विकेट मिळवली आहे. अगदी 3ही गोलंदाजांना आतापर्यंत केलेली चांगलीच गोलंदाजी आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावरती अगदी शिवाजीनगर या संघाची थोडीशी नाजूक अवस्था आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. फक्त 2 धावा दिल्यात, 3 विकेट देखील मिळवल्यात गोलंदाज सूरज पवार या गोलंदाजानं. पहा सुरुंगपाडा टीमचा कॅप्टन आला. अष्टे टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल असेल की पहिली इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचा. यावेळेस देखील परफेक्ट चेंडू पाहायला मिळाला, वाईड लाईनच्या अगदी जवळ, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे बॅट्समनच्या आणि तो प्रयत्न मात्र अगदी योग्य ठरवला जातोय तो गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. आणखी एक निर्धाव चेंडू, डॉट बॉलची सांगता. अगदी शेवटचा बॉल या षटकातील. लॉफ करण्याचा प्रयत्न, हवे ते बॉल, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, कुठलीही चुकी नाही. अगदी क्वालिटीची फिल्डिंग लोणीवाडी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि हा 7वा फलंदाज मात्र तंबूच्या अस्त्राला. फलंदाज बाद. थोड्याच वेळात अगदी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा खजिनदार शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा सन्माननीय प्रीतम शेठ म्हात्रे साहेबांचं मात्र थोड्याच वेळात शुभ आगमन या स्पर्धेसाठी होणार आहे. त्यांचं देखील आपण थोड्याच वेळात आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथून डिरेक्टली जर हिट झाला असता तर थोडीशी धोक्याची घंटा होती आणि डिरेक्ट हिट देखील झाला. रनआउटच्या स्वरूपानं तिसरी धाव महागडी ठरली आहे. फलंदाज 8व्या क्रमांकाचा मात्र झालाय. तर 21 वरती 8 खेळाडू बाद. अगदी फार नाजूक अवस्था. पहिलाच बॉल आखून टप्पाचा होता. बाटची कट. फाईन लेग आणि शॉर्ट फाईन लेगच्या मधून मिळेल हा चौकार. कशाही पद्धतीने धावा येऊ दे, धावा येण्याची गरज आहे ती शिवाजीनगर या संघाला. फलंदाजाच्या बॅट मधून मात्र पहिल्याच बॉल वरती मिळेल हा चौकार. ओ सुरेख बॉल पाहायला मिळाला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरण्यात येतोय. ब्लॉक हॉल पद्धतीचा बॉल खोलात टाकला होता. कोणत्याही प्रकारची संधी फलंदाजासाठी मात्र नाही आहे. शेवटचा एक चेंडू मात्र बाकी आहे. धावसंख्या 25 धावफलकावरती. मी तर म्हणेन की फायटिंग टोटल देखील अजून उभारली नाही आहे. कदाचित शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका जर मिळाला, 30-29 धावा जर झाल्या तर या मॅच मध्ये आपण फायटिंग टोटल म्हणू शकतो. टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. लॉफ्टेड फटका अगदी समोर आले. डान्सिंग डाऊन टू विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. इट्स अ बिग हिट. शेवटच्या बॉल वरती तडाखा पाहायला मिळालाय. लॉंग ऑफच्या वरतून बॉल चाला सीमारेषा पार येतोय. मस्ट निडेड हा षटकार आणि षटकारानंतर पहिलं सत्र या ठिकाणी संपलाय. शेवटला अगदी अरविंद घरच्या माध्यमातून 3 बॉल वरती 10 धावा बनवत एक चांगला फिनिशन टच देण्यात आलाय. 24 बॉल नंतर पहिल्या सत्रानंतर बॅटिंग करत असताना शिवाजीनगर या संघाने धावा बनवल्यात त्या 31. 24 बॉल आणि लोणीवडे या टीमला मात्र 8.00च्या रन रेटनं 32 धावसंख्येची गरज. टॉस केला जातोय. टॉस का बॉस. अष्टे संघाने नक्कीच टॉस जिंकलाय. डिसिजन आमच्यापर्यंत लगेच पोचवा आपण. चला मैदानामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवा, कारण आपण पाहतो नाईटची स्पर्धा आहे. त्याच्यामुळे 1-1 मिनिटं खरं तर खूप महत्त्वाचं असेल. त्याच्यामुळे लगेच मैदानामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. अगदी काही क्षणामध्ये संघर्ष योद्धा पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सन्माननीय सरपंच लाडके आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांची उपस्थिती या मंचावरती आपण पाहणार आहोत. कुणीही गाड्या पार्क करू नका. मध्ये जी एंट्री आमची त्या एंट्रीवरती कुणीही गाड्या पार्क करू नका अशा सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती करू. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक.
हॅलो. चला मैदानामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. शिवाजीनगर टीमच्या कॅप्टनला विनंती करू लगेच मैदानामध्ये आपल्या फिल्डिंग सजवा. अभिजित पवार आणि सूरज पवार खरं तर सलामीची जोडी मैदानामध्ये. सूरज म्हटला तर नेहमीच त्याच्या माध्यमातून बडी मोठी धावसंख्या खरं उभी केली जाते, परंतु आता इथे आपण पाहिलं 24 बॉल मध्ये बनवायची तब्बल 32 धावा. 8 पॉईंटची 0-0ची सरासरी मैदानामध्ये राखावी लागेल. त्याच्या विरोधामध्ये शिवाजीनगर टीमला कमी धाब्यांच्या आतमध्ये तुम्हाला रोखण्यासाठी जास्तीत जास्त डॉट बॉल मैदानामध्ये फेकणं खूप महत्त्वाचं ठरेल. सहर्ष स्वागत करतो. जाणता राजा चषक 2025 शानदार पर्व आपण पाहतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्यशु सर्वदा. कोणताही शुभ कार्य म्हटलं तर प्रथमतः गणेशाला बंधन केलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये गणेशाला बंधन करू. या स्पर्धेला कुठलाही कालबोट लागू नये, अगदी निर्विघ्न ही स्पर्धा पार पडू द्या यासाठी देवाच्या चरणी आपण प्रार्थना नतमस्तक होऊ. त्याच दरम्यान महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. गेम इज ऑन. सामन्याला होईल सुरुवात. बनवायच्या 24 बॉल मध्ये 32 धावा. बॉल अँड ट्रॅक वरती आपण पाहतोय गणेश वाघमारे. पहिलाच बॉल. सलामीची जोडी अभिजित आणि सूरज अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिलाच बॉल. अक्कूर टप्प्याचा बॉल फटका बसलाय. खर तर इथे फॉलो थ्रो मध्ये झेड पकडण्याची संधी प्राप्त झाली होती. सोस्त्यामध्ये अभिजितला बाद करण्याची अपेक्षा संधी तुम्हाला खरं तर पुढे मिळणार नाही. अगदी सोपा झेल कदाचित झाला असता, प्रयत्न केले असते, परंतु इथे आपण पाहिला थोडासा लेझी क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळाला. शुभम आपण पाहिल्या पहिल्या पूर्वार्धामध्ये खरं तर कमी धावा जोडल्या. तुम्हाला आता इतका कमी धावा खरं तर खर्च करण्यासाठी झेल खूप महत्वाचे ठरतील. पहिलाच बॉल. टीम आपण पाहतोय शिवाजीनगर टीमच्या बाजूने राहिलाय. अगदी आपण पाहिला मनसे चषकामध्ये खरं तर ज्याने चॅम्पियन होण्याचं स्वप्न साकार केलं तो शिवाजीनगर या मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतोय मनसे चषक बातान जी स्पर्धा अगदी काही दिवसापूर्वी पार पडली गेली. त्या स्पर्धेमध्ये खरं तर चॅम्पियन होणारा संघ अगदी आपलं स्वप्न उराशी बाळगत असताना खरं तर त्या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवला. चला स्पीडअप करा, मॅचला गती द्या. भरपूर उशीर होत चालले खरं तर आपण पाहतोय. गुरुग्राम पंचायत कसलकणचे सदस्य रुपेश दादा पाटील यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील जाणता राजा चषक 2025 मध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतो. लक्ष वेधी आता मॅचच्या दिशेने. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. खोलवर पद्धतीचा बॉल आपण मैदानामध्ये पाहिला. परफेक्ट यॉर्कर परती आता आपण पाहिला. एक धाव मात्र वाचू शकला नाही. बचेंगे तो और भी लढेंगे मैदानामध्ये माहिती आहे. या बॉलवरती पाहिला सन्मान देत असताना फलंदाज अभिजितला. या ठिकाणी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय खऱ्या अर्थाने सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व
आणि पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा शेतकरी कामगार शुभ आगमन या मंचावरती आपण पाहतोय. प्रीतमदादा म्हात्रे साहेब माजी विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका त्यांचं मात्र शुभ आगमन आपल्याला मंचावरती पाहायला मिळतं. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी मात्र ज्यांनी सदिच्छा भेट दिल्या सर्वांचे लाडके आणि आवडीचे नेतृत्व खऱ्या अर्थानं या विभागातील आणि पूर्ण पनवेल तथा उरण मतदारसंघातील खऱ्या तर जनतेच्या मनातील आमदार महेश म्हणले तरी वावगं ठरणार नाही. ते सन्माननीय अतिथी प्रीतमदादा म्हात्रे साहेब त्यांचं शुभ आगमन या मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल. चला आता मॅच ऑन करा. खरं तर आपण पाहतोय उपस्थित मान्यवर मंचावरती संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे साहेबांची तो मुख्य व्यासपीठावरती उपस्थिती पाहतो. तुमचं देखील जाणता राजा चषक 2025 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. लक्ष वेधी आता मॅचच्या दिशेने धावसंख्या पाहतो. धावफलकावरती एक धाव लागले. धावफलकावरती आपण पाहतोय 24 बॉल मध्ये 32 धावेचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय सन्मान दिला जातोय. एक धाव आपण पाहतोय सध्याच्या घडीला एक धाव खूप महत्वाची ठरली ती लोणिवलीवाडी टीमला. आपण पाहतोय मैदानामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये शुभम कमी धावा जोडल्या. इथे मैदानामध्ये आम्हाला कमी धाव्यांच्या आतमध्ये रोखण्यासाठी आमच्यामध्ये देखील दम कमी आहे हे सांगत असताना गोलंदाजी कामालीची राहिली. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय युनिट क्रमांक 1 वरती गणेश वाघमेरेला आता आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 32चा करायचा पाठलाग. अजून देखील 30 धाब्यांची गरज आहे. बॉल आणि धाब्यांचा अंतर पाहिला अगदी सोपा वाटत जरूर असेल परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी ती सुरुवातीला गोलंदाजी राहिली आहे परंतु त्यानंतर अगदी मैदानामध्ये सांगतोय मी शांत बसायला संत नाहीये. आम्हाला देखील सुरुवात तडजोड जमत नाहीये. आम्हाला देखील तोडफोड जमती हे सांगत असताना स्वागत आहे. सन्माननीय माजी उपसरपंच विकासदादा मोरे यांना देखील आमची विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. त्यानंतर प्रशांत शेठ मोरे असतील त्यानंतर महेश शेठ पाटील सगळ्या अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेमध्ये जाणता राजा चषकमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी खोलात बॉल आपण पाहिला मैदानामध्ये. या बॉलची खरं तर नितांत गरज आहे टीम शिवाजीनगरला. तनिष यांच्याकडनं खरं तर लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. षटकार हॅट्रिक साठी तनिष पवार यांच्याकडनं खरं तर आपण पाहतोय तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 1 ने वाढ होईल 2 ने वाढ होईल. एकूण धावसंख्या पाहतो 8 या अंकावरती. सन्माननीय अतिथी रोहित शेठ मोरे साहेबांचं मात्र या व्यासपीठावरती शुभ आगमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने करूया सहर्ष हार्दिक असं स्वागत. जी 8ची सरासरी मैदानामध्ये आपण पाहिली शुभम ती 8ची सरासरी मैदानामध्ये पार करत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये धावसंख्या पाहतो धावफलकावरती एका ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 8 धाबा. जमेची बाजू एकी फलंदाज बाद झाला नाहीये. डीजे रोशनला पुन्हा एकदा संधी.
तर एकटा लढला एकट्याने घाम फोडला तर आपण पाहतोय ते आपले सर्वांचे लाडके आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे साहेब यांची तर पुन्हा एकदा मी जाणता राजा चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आता लक्ष वेधूया मॅचच्या दिशेने 8 धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिला बॉल अकरू टप्प्याचा बॉल होता. या बॉलवरती तर मोठा फटका येणं खूप महत्वाचं होतं. इथे आपण पाहिला खराब चेंडू मैदानामध्ये जरूर फेकला. गॅप मोठी होती, शोधण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु तिथे आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग जुळला नाही, एक धाव मात्र वाचू शकला नाही. आता मैदानामध्ये एक धावासाठी आपण पाहतोय संघर्ष चालू आहे. मॅच खूप चांगली आहे. अगदी आपण पाहतोय मैदानामध्ये शिवाजीनगर संघ इतक्या सहजासहजी मॅच जिंकून देणार नाही, तर इतक्या सहजासहजी हार मानणारा लोणिवलीवाडी संघ नाही. ही मॅच कमालीची होईल. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल यात काही शंका नाही. अगदी प्रेक्षक देखील तेच विचार करत असतील, ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाओ. या मैदानामध्ये आपण पाहिलं कालच्या रात्रीमध्ये देखील याच पद्धतीने मॅचेस पाहायला मिळाल्या. अगदी लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील शेवटच्या बॉलपर्यंत जाताना पाहायला मिळाल्या. ही अगदी आपण पाहतो स्पर्धा आपण पाहतो पनवेल तालुक्यातील नामांकित स्पर्धा म्हणून का पाहिलं जातं याचं उत्तम उदाहरण करताना 3 रात्रीमध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या पाहतोय तब्बल 9 अंकावरती गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रोशन गरत जमिनीलगत पटका केला जातो. एकदा वेगानं पूर्ण केली तर आता 1-1 2-2 धावेला प्राधान्य देताना अगदी मैदानामध्ये पाहायला मिळते. अगदी माहिती आहे चांगल्या चेंडूवरती सन्मान देत मैदानामध्ये धावसंख्या हलवत ठेवताना पाहायला मिळाला तो लोणिवलेवाडी संघ. मैदानामध्ये शिवाजीनगर त्याच्या आगेस लोणिवलेवाडी संघ. अगदी दोन्ही संघ आपण पाहिल्या ताकदीचे संघ आहेत. या मैदानामध्ये अगदी आपण पाहिला एक धाव तर आपण पाहतोय धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळाली. दुहेरी अंकावरती 10 धावा धावफलकावरती. गती कमी केली या बॉलवरती आपण पाहतोय. ताकदीचा वापर या बॉलवरती करायचं होता, परंतु इथे आपण पाहतोय मैदानामध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीनुसार खेळ मैदानामध्ये चालू आहे. कधी मैदानामध्ये आपण पाहिला शिवाजीनगर वर्चस्व ठरत असताना पाहायला मिळाला, कधी लोणिवलीवाडी संघ अजूनही एकही विकेट गेला नाही. 11 धावा धावफलकावरती 15 बॉलमध्ये आता बनवायचे 21 धावा. कालच्या रात्रीचा विचार करायला गेला तर बेलवली संघाला तर 28 धावा करून दिल्या नव्हत्या त्या पानशील संघाने. म्हणजे या मैदानामध्ये 28 धावा देखील सेफ मानल्या जातील. आता 32 आहेत आणि त्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतो मैदानामध्ये संघर्ष चालू आहे. 2 धावा तर थोडासा सेपरेशन पंबळ झाला आणि मैदानामध्ये तर आपण पाहिला एकही डॉट या ओव्हरमध्ये खेळला नाहीये. म्हणजे जमेलची बाजू आहे. चांगल्या चेंडूवरती सन्मान दिला जातो मैदानामध्ये आपण पाहतोय आणि खराब चेंडूची सातत्यानं वाट पाहिली जाते. एकूण धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 13 धावा. 14 बॉल 19 धाब्यांची गरज. एखादा मोठा फटका तर मॅचची पूर्णपणे आबा निघेल, परंतु इथे आपण पाहिला मोठे फटके मारून दिले जात नाहीयेत. त्याचं एकमेव कारण गोलंदाजी अचूक राहिली आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी शिवाजीनगर टीमची राहिली आहे. 14 धावा धावफलकावरतीची 8ची सरासरी मैदानामध्ये राखायची आहे. अजून देखील काही चेंडूचा खेळ बाकी. या बॉलवरती किंबहुना एखादा चौकार एखादा षटकार तर प्रतीक्षा करत असतील लोणिवलीवाडीचे तर पाठीराखे, परंतु इथे मैदानामध्ये प्रतीक्षा करत असतील विकेट्स तो शिवाजीनगर संघ. मॅच कमालीची होईल यात काही शंका नाही. आपण पाहतोय मैदानामध्ये चालू असणारा आजच्या रात्रीमध्ये पहिला सामना बॅट वरती आला आणि स्लॉट वरती आपण पाहिला मैदानामध्ये भिडकावून दिला षटकारासाठी. फलंदाज आपण पाहतोय सूरजच्या बॅट मधना हा धमाका पहिला षटकार डिस
त्याची मैदानामध्ये करावी लागेल. डॉट पर्सेंटेज खरंतर चेंडू तुम्हाला जास्त फेकावा लागतील. 1-2 विकेट झाले तरी देखील दबाव मैदानामध्ये येईल तो लोणिवलीवाडी टीमवरती. जरी असे मोठे पटके आले तर मॅच पूर्णपणे आपण पाहायला मिळेल झुंकताना ते अर्थातच लोणिवलीवाडी संघाच्या बाजूने. इथे एका बाजूला आपण पाहतो लोणिवलीवाडी आणि त्याच्या आगे संघ पाहतो शिवाजीनगर. पहिलाच बॉल लोवर पुलटस पद्धतीचा मैदानामध्ये फेकला गेला. पंचांच्या माध्यमातून हा खरं तर खराब चेंडू दर्शवला गेला. अगदी आपण पाहिल्या मैदानामध्ये धाबा कमी आहेत, गोलंदाजी चांगली व्हायला हवी होती. इथे आपण पाहिला पहिलाच बॉल खराब मैदानामध्ये फेकला गेला. 1+2 धाबा. या बॉलवरती 3 धाबा ऍड केल्या जातील. धावसंख्या पाहतो धापलकावरती तब्बल 23 धाबा बनवायचे होते. 32 धाबा. आता मॅच पूर्णपणे खुल्ली झाली आहे. टीम लोणिवलीवाडीच्या खेम्यामध्ये जल्लोषाचा वातावरण पाहायला मिळाला. धावसंख्या पाहतो धापलकावरती 23. अजून देखील 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 धाब्यांची गरज आहे. किरणने पहिल्याच बॉलवरती चुकी केली आहे. तर तुम्हाला जास्तीत जास्त करता विकेट टेकिंग गोलंदाजी करणे या परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाचं होतं. फटका बसलाय परंतु फ्री हिटचा बॉल आहे आणि त्या फ्री हिट वरती करतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. त्याच्यामुळे हा करतर फलंदाज या बॉलवरती एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धाबेने संघ धावून पोहोचतोय तब्बल 24 या अंकावरती लोणिवलीवाडी संघ. 8 धाब्यांची गरज आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिली अगदी तल धरून या. त्यांना माहिती आहे इथला मॅच जिंकण्यासाठी आपली करतर जोडी मैदानामध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेच करत असताना आपण पाहतोय सन्मान दिला जातोय. ही करतर चांगल्या खेळाडूची ओळख आणि ती सिद्ध करत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये 1-1 2-2 धाबेने सहजत्या गती आपण मॅच जिंकू शकतो. माहिती दोन्ही फलंदाजाला आणि तेच प्रामाणिक प्रयत्न राहिले सध्याच्या घडीला आपण पाहतोय. एकूण धावसंख्या पाहतो तब्बल 25 या अंकावरती अजून देखील 7 धाब्यांची गरज आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 1-2 डॉट बॉल मैदानामध्ये आता खूप महत्त्वाचं ठरतील टीम शिवाजीनगर संघासाठी. सुरुवातीच्या करतर आपण पहिल्या बॉलवरती खराब चेंडू वगळता कमालीची बॉलिंग राहिली आहे आणि लो स्कोरिंगची मॅच म्हटली तर नेहमीच शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच पाहायला मिळत असते. इथे ब्रेक तो निर्माण करून दिला. इथे आपण पाहतो ज्या विकेटची करतर पाहिली परंतु इथे अगदी आपण पाहतोय 9 बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. ओव्हर स्टेप करतर आपण पाहिला मैदानामध्ये सातत्यानं चुका होताना पाहायला मिळाला किरणच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मॅच पूर्णपणे आता खुल्ली झाली. एकतर्फी मॅच पाहायला मिळते. संधी आली होती परंतु इथं आपण पाहिला ओव्हर स्टेप करतर हा चेंडू रिलीज केला गेला आणि पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा. 1+1 एकूण 2 धाबा ऍड केल्या जातील. 27 धाबा धावफलकावरती. फटका चांगला ताकदीचा प्रचंड वापर स्टेट द ग्राउंड फटका आपण पाहतो सूरजच्या बॅट मधला. हा MS धोनी स्टाईल सामना फिनिश करण्याचा फटका मैदानामध्ये पाहायला मिळाला. मॅच जिंकली आपण पाहतोय लोणिवलीवाडी या टीमने. आपण प्रीतम दादा मात्रे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सगळ्यांच्या आवडतीचं आणि एक प्रामाणिक नेतृत्व या विभागातील आणि खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातील आमदार संघर्ष योद्धा प्रीतम दादा मात्रे यांचा मंचावरती मात्र आपण स्वागत करतोय. अगदी जाणता होता चषक 2025 अगदी पहिला वर्ष या स्पर्धेचा आहे परंतु आयोजन आणि परफेक्ट नियोजन वार्दुलीकरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. सगळे आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी मंचावरती पाहुण्यांचा शुभागमन मात्र झालं. त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र करतोय. अगदी मंडळावरती असणाऱ्या प्रीतमदांचं प्रेम आपण या ठिकाणी मात्र पाहतोय.
त्यानंतर सन्माननीय रोहित शेठ मोरे यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. आयोजकांना विनंती आहे की आपण रोहित शेठ मोरे यांचा सन्मान या व्यासपीठावरती मात्र करायचा आहे. सन्माननीय हरिभाऊ शेठ मिसाल यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. आयोजकांना विनंती आहे. हॅलो हॅलो. तर नक्कीच साहेबांना विनंती करूया स्पर्धेबद्दल या 2 शब्द नक्कीच मनोगत व्यक्त करायचा. जाणता राजा चषक 2025 मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या या आयोजकांसाठी झाल्या पाहिजेत. कारण राजेंद्रजी आणि पूर्ण टीम यांचं देखील मी कौतुक करतो. कारण मी नेहमी सांगत असतो की पनवेल, उरण, खालापूर या तिन्ही तालुक्यांमध्ये या टेनिस क्रिकेटचे सामने जास्त होत असतात. आणि आमची एकच इच्छा आहे की तुमच्यासाठी जे सामने भरवत आहेत तुम्ही भारताच्या टीममध्ये पोचणं ही आमची एकमेव इच्छा याच्यातून आहे. त्याच्यासाठी आम्ही पाठीवर तुमच्या कौतुकाची थाप मारण्यासाठी मी तरी नेहमी येत असतो. त्याचं द्योतक उदाहरण आता गेल्या काही दिवसात तुम्ही बघितलं की अभिषेक बच्चनच्या टीममध्ये आपला अमित एकटघरचा पोचला. नंतर आत्ता काही दिवसापूर्वी आपला रसायनीचा रजत मुंडे, नंतर तुम्ही ऐकाल दिघोड्याचा मला वाटतं विश्वजित आणि फुंड्याचा प्रथमेश आणि पुन्हा एक की संजीवन म्हात्रेंचा मुलगा सिद्धेश, ही सगळी मंडळी आणि आपला आकाश तारेकर पण पारगावचा, म्हणजे ही सगळी नावं घ्यायला आपण विसरतोय. म्हणजे एवढी मंडळी आता पुढे चालली आहेत. तर आमची एकच इच्छा आहे की या भारताच्या टीममध्ये आपल्या पनवेल, उरण, खालापूर तालुक्याची गर्दी झाली पाहिजे, हीच आमची एकमेव इच्छा आहे. आणि याच्यातूनच हे आयोजन करते यांना मनापासून मी धन्यवाद देतो. कारण शेवटी तुम्ही नसाल तर यांना प्लॅटफॉर्म मिळणार नाही. कारण कुठेच आपल्याला ग्राउंड नाही. हे अशा शेतांमध्ये नेहमी आपल्याला राबून मॅचेस भरवायला लागत आहेत. आणि मग एकच इच्छा आहे, ही पण राजकीय चपला बाजूला काढून या मंडळींसाठी पनवेल, उरण मिळून एक अकॅडमी आपण उघडायला पाहिजे. याच्यासाठी सातत्याने सिडकोकडे माझा पाठपुरावा आहे हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण हे जर झालं तर नक्कीच आपल्याला, मला वाटतं तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल आणि पुढच्या काही दिवसात नक्कीच मला वाटतं याच्यात यश देखील आपल्याला येईल. आणि मी पुन्हा एकदा आयोजनकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण आम्हाला इथे बोलावून जो मान सन्मान दिलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नक्कीच आपण पाहतो संघर्ष योद्धा खरं आपण पाहतोय त्यांची उपस्थिती खरं त्यांच्या माध्यमातून खरं भरपूर स्वप्न साकार करण्यासाठी अगदी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो सर्व मान्यवरांचं. अतिथी इथे उपस्थितीत राहिले त्यांचं देखील पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. तसेच तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी महेश गायकर सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. लक्ष वेधू आता मॅचच्या दिशेने. अच्छा, रात्रीमध्ये पहिल्या फेरीत हा दुसरा सामना. एका बाजूला आपण पाहतोय आष्टे संघ, त्याच्या विरोधामध्ये सुरुंगपाडा संघ. अशी बिग बॅट मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती नेट क्रमांक 1 वरती दाखल होईल समीर. गेम इज ऑन. सामन्याला होती ती सुरुवात. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सुधीरला. पहिलाच बॉल वरती मोठा फटका सजवायचा आहे. गॅप मोठी आहे. आपण पाहतोय अगदी बॅटला स्पर्श करत एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न अगदी शेवटच्या मुवमेंटला नकार दिला जातोय. आपण पाहिलं या बॉल वरती एक धाव कंप्लीट करत असताना फलंदाज थँक्यू सो मच महेश. या ठिकाणी आष्टे आणि सुरुंगपाडा अशी बिग फाईट, एक मोठी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलाच सामना देखील अगदी चुरशीचा झाला होता. त्यामध्ये लोणिवलीवाड या संघाने मात्र विजय संपादन केला होता. पहिलाच यावेळेस मात्र अगदी डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला. सुरुवातीला मन बनवलं होतं की चेंडू ऑनसाईडला मारायचंय, परंतु शेवटला मात्र नकार दिला जातोय. स्वतःला थांबवलं, बॉलला फक्त डिफेन्स केलं. कारण त्यांना देखील माहिती आहे विकेट जर टिकून ठेवली तर येणाऱ्या 4 षटकांमध्ये एखाद्या गोलंदाजावरती आक्रमण करून आपण धावा मात्र वसूल करू शकतो. दुरून खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला बॉल चाललाय तिथे सिंगलचा प्रयत्न, थोडंसं फंबल झालेत.
लगेच 1 रन्स मात्र धावून कंप्लीट झाली आहे. धावफलक्यावरती या धावा आपल्याला पाहायला मिळतील. त्या 2 धावा प्रथम बॅटिंग करत असताना सुरुंगपाडा या संघाच्या टॉस हा मॅचचा जिंकला होता. निश्चितपणे आष्टे या संघानं टॉस जिंकून प्रथमता निर्णय घेतला तो गोलंदाजी करण्याचा आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय ते सुरुंगपाडा या संघाला. द विकेटनं गोलंदाज समीर पाटील. सुरेख बॉल अगदी खोलवर टप्पाचा पाहायला मिळाला. इथून चेंडू चालला या लॉंग ऑफच्या दिशेनं. तिथे मिळेल फक्त एक सिंगल धावा या षटकामध्ये आपल्याला 3 पाहायला मिळाल्यात. अगदी कुठल्याच मोठ्या फटक्याचा अजूनपर्यंत प्रयत्न झाला नाही या, किंबहुना तो प्रयत्न मात्र गोलंदाज समीर पाटील या गोलंदाजानं करू दिला नाही या. खोलवर टप्प्याचं चेंडू यॉर्कर पद्धतीचे बॉल अगदी आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा तितकाचा चांगला कनेक्शन होऊ देत नाहीये गोलंदाज. द विकेटनं फुल टॉस बॉल होता. मिड ऑफ क्लिअर करत मनगटात होता जोर. त्यानंतर मारला हा कडक 4. मिळतील 4 धावा. येतोय चौकार. या ठिकाणी वसूल केला जातोय तो फलंदाजाच्या माध्यमातून. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बराच काल हवे ते बॉल. फिल्डर बॉलच्या खाली. इट्स अ गुड कॅच. अगदी जजमेंट फार महत्वाचं होतं आणि एक चांगला झेल टिपला जातोय आणि हा पहिला धक्का मिळेल बॅट्समन आतिश मते. बॅक टू द पवेलियन.